नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. डंपरच्या धडकेत जागीच 2 जणांचा मृत्यू. नाले सफाई नसून केवळ अधिकाऱ्यांची हातसफाई. जितेंद्र आव्हाड. आणि अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याबाबत नगरसेविकेचं तीव्र आंदोलन. वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत दुचाकी चालवणाऱ्या महिलेचाही मृत्यू झालाय. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत. ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या बागळ युनिटमध्ये कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खासगी कामासाठी जात होते. त्याच वेळेला डंपरच्या चाकाखाली आल्यानं रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात येते. दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेत. सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुलं आहेत. त्यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते. अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हातकी सफाई करायची, त्यामुळेच ठाण्याचं वाटोळ झालंय, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. नालेसफाई 20% दरानं कमी कशी करून घेऊ शकता? कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल, असा प्रश्न देखील आव्हाड यांनी उपस्थित केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे? नालेसफाई पूर्ण झाली आहे की नाही, याबाबत कोणताच दावा पालिकेच्या वतीनं करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर्षीही नालेसफाईबाबत शंका व्यक्त होते. दिव्यात तर नालेसफाईचा अक्षरशः बोशवारा उडाला असून या ठिकाणी नालेसफाई झाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय. ठाण्याच्या नालेसफाईवरून आमदार आव्हाड यांनी देखील पालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर गंभीर आरोप केलेत. ठाण्यामध्ये टेंडर कधी काढलं जातं याची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षी 80 पैसे टेंडरमध्ये भाव देण्यात आला. एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. नालेसफाईचं टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये कार्यादेश द्यायला हवा, त्यामुळे नालेसफाईला वेळ मिळतो. मात्र तसं केलं जात नाही. नालेसफाईमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत आहे. यांची नालेसफाई म्हणजे हातकी सफाई असून या भ्रष्टाचाराच्या पोटी ठाण्याचं वाटोळ होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. अनधिकृत इमारती नाल्यावर बांधल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी भरणी केली गेली आहे. पालिकेचे अधिकारी झोपतात का? नालेसफाईसाठी फक्त बिल्डरांना मार्ग कसा मोकळा करून देता येईल, याकडेच लक्ष असल्याचा आरोप आव्हाड यांनी यावेळेला केलाय. नाले जे आहेत ते साफ झालेले नाहीत, त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये 80 पैसे करण्यात आला. एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल? ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच. पण पहिली गोष्ट, हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं, म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला. नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचं मिलीभगत असते. पावसाळ्याच्या 8-15 दिवस अगोदर त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नालेसफाई गेली की पावसाची वाट बघत असतात. पाऊस आला की तो कचरा वाहून जातो आणि यांची नालेसफाई झाली, हातकी सफाई. त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही, कोणी केलेलीच नाही. ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं. माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला 10-10 वेळा फोन करतो आहे. हो साहेब, करतो ना साहेब, झालं, उचललं साहेब, केलं साहेब. नालेसफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या 20 वर्षाचा प्रॉब्लेम आहे. वंदना सोसायटी, गजानन महाराज चौक, आता बाजारपेठ. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत, भरणी केली गेली आहे. आत्ता कळव्यामध्ये मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिकनगरमध्ये. तिथे स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे, त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे. तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिला आहे. आता त्या पाईपमधनं पाणी जाणारच नाही, परत तिथे पाणी तुंबणार. म्हणजे अधिकारी झोपतात काय? भरणी कुठे होते, काय होते, भरणी येते कशी गावामध्ये? आता कवश्याच्या बाजूला, शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाही आहेत.
परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल. कौशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत, साफच झालेले नाहीत. बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे, त्याला 4-5 वेळा फोन करून सांगितलं, अरे नाले साफ करून घे. हो ना साहेब, करतो ना साहेब, काही केलेलं नाही. नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो ऐकतो तरी, माणसं तरी पाठवतो. पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही 20% कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता. आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नाले सफाईमध्ये येईल. मुळतः तुम्हाला नाले सफाई करायचीच नाही आहे, नाले सफाईत हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे. आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटोळं होतं. ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये, मुंब्रा, कौसा, दिवा, नौपाडा म्हणजे हेच वंदना टॉकीज, गजानन महाराज चौक, बाजारपेठ, हे सगळं राबोडीमध्ये. माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीनं सन 2019 मध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंग्सचा मुद्दा मांडला होता आणि त्यावेळेला प्रशासनाकडून अहवाल मागवून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक वेळेला त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, पण प्रत्येक वेळेला काही ना काही कारणं देऊन टाळण्यात आलं होतं. नुकतेच घाटकोपर इथे अनधिकृत होर्डिंग्स दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेले. आपण ठाण्यात अशा दुर्घटनेची वाट बघतोय का? ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग्स उभारलेले आहेत. या सगळ्याला कोण परवानगी देतं, याची संख्या किती आहे, ही माहिती नागरिकांना कळणं गरजेचं आहे. यात पालिकेचं आर्थिक नुकसान देखील होत आहे. यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. सदर आशयाचं निवेदन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आलंय आणि येत्या 8 दिवसात अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. अधिक माहिती माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जसं मी म्हटलं की इतके होर्डिंग उभे राहतात आणि हे अधिकाऱ्यांना दिसतच नाही किंवा महापालिकेला कळतच नाही, असं होणं तर शक्य नाहीये. म्हणजे यांचा साठलोट आहे का, ह्याच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे का, कोणाच्या आशीर्वादाने होत आहे हे मला माहिती नाहीये. पण जर ह्या चुकीच्या गोष्टी घडतायत तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करणार आणि ठाणेकर त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की अनधिकृत होर्डिंग वरती ताबडतोब कारवाई सुरू करा आणि ठाणेकरांसमोर हे नक्की सांगा की अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे ते. कारण यामध्ये महापालिकेचा महसूल तर बुडतोच, पण त्याचबरोबर लोकांच्या जीवाची यांना पर्वा आहे की नाही हा पण आमचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे कडक कारवाई तर झालीच पाहिजे आणि जर कोणी अधिकारी या सगळ्याला पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई पालिकेने केली पाहिजे. मॅडम अंतरा होल्डिंग बद्दल काय मत आहे? कुठलेही होर्डिंग आपण कशासाठी लावतो की जाहिरात करण्यासाठी, पण त्याचा जर कुठल्याही प्रकारच्या होर्डिंगनी जर नागरिकांना त्रास होणार असेल तर अशा सगळ्या होर्डिंगना आमचा विरोधच असेल. त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणताय की लाईटवाले होर्डिंग, त्याचा जर सामान्य जनतेला त्रास होत असेल तर तेही ताबडतोब काढून टाकले पाहिजे. मॅडम, शेवटची भूमिका काय असणार आहे जर या होर्डिंगवरती कारवाई महापालिकेने केली नाही तर? आता आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की 8 दिवसात अनधिकृत होर्डिंगची संख्या तुम्ही जाहीर करा आणि 8 दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू करा. आणि त्यांना मी इशारा देते की त्यांनी जर या होर्डिंगवरती कारवाई सुरू केली नाही तर 8 दिवसानंतर महापालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू करणार. वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे 27 मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली. या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा मृत्यू झाला. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अरुण यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे. तुळशीधाम येथे निळकंठ पामसी 27 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर अरुण केडिया हे त्यांचे वडील नाथमल, पत्नी अनिशा, मुलगी अनन्या आणि मुलगा अविनाश यांच्यासोबत वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेत अचानक आग लागली. या आगीनंतर अरुण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढलं, परंतु ते बाहेर पडू शकले नाहीत. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते. पथक सदनिकेत गेले असता अरुण हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पथकाने सदनिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं.
घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनं दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होतीये. घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनं दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होतीये. मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान फ्लॉवर व्हॅली रस्त्यावरील भलं मोठं जाहिरात फलक झुलताना दिसून आलं. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित होताच पालिकेनं हा जाहिरात फलक काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली. मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागानं शहरातील 14 बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली आहे. याशिवाय ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा मोठा असलेल्या 32 फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केली आहेत. असं असलं तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत की नाही याची खातरजमा करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. असं असतानाच स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेला एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं मंगळवारच्या पावसाळ्यादरम्यान दिसून आलं. ठाणेकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या भोवती रात्री 11 नंतर अक्षरशः गर्दुल्यांचा विळखा पडलेला असल्याचं समोर आलंय. त्यामुळे तलावाला उशिरा फेरफटका मारणाऱ्या ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात फिरता यावं यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मासुंदा तलावाचं अनेक वेळेला संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आलंय. मात्र आता याच तलावाला गर्दुल्यांचा विळखा पडला असल्यानं नागरिकांना या ठिकाणी मासुंदा तलावाभोवती रात्री वावरणारे गर्दुले ही अशिक्षित, असंस्कृत आणि गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आहेत. ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील ग्लेडसारखी बेकायदा हुक्का पार्लर्स मात्र सुशिक्षित आणि संस्कारी कुटुंबातील तरुण पिढीला उद्ध्वस्त करू पाहत आहेत. या बेकायदेशीर हुक्का पार्लर्सवर देखील कारवाई करण्यास पोलीस आणि पालिका प्रशासनाला भाग पाडावं. हिरानंदानी, राबोड इत्यादी ठिकाणी असलेल्या गर्दुल्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करावेत अशी मागणी दक्ष ठाणेकर करतायत. खासदार नरेश म्हस्के यांनी केलेलं ट्विट नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ट्विट केलंय. ठाण्याचा हृदय म्हणून ओळखला जाणारा मासुंदा तलाव आज गर्दुल्यांनी वेढलेला दिसतोय. पालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घालून ठाण्याच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या या समस्येचं निराकरण करावं, अन्यथा तलावपाळीला भेट देऊन निसर्ग सानिध्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना या आनंदाला मुकावं लागेल असं ट्विट खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय. डोंबिवली MIDC परिसरातल्या केमिकल कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या आगीचं आणि स्फोटांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. येथील अमुदान या केमिकल कंपनीत मोठ्या स्फोटाची घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच बुधवारी सकाळी याच परिसरात पुन्हा एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली. डोंबिवली MIDC फेज 2 मधील ज्या अमुदान कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली होती त्याच फेज 2 मधील इंडो अमाइन या केमिकल कंपनीत सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आगीची घटना समोर आली आहे. कंपनीत लागलेल्या आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत होते. त्यामुळे सकाळीच पुन्हा डोंबिवलीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान हजर झाले. आग विझवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यात किती नुकसान झालंय याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. डंपरच्या धडकेत जागीच 2 जणांचा मृत्यू. नाले सफाई नसून केवळ अधिकाऱ्यांची हातसफाई. जितेंद्र आव्हाड. आणि अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याबाबत नगरसेविकेचं तीव्र आंदोलन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.